वाशिममधून एक दुःखद बातमी। वाशिम शहरातील दत्तनगरच्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळालेलं आहे। ही घटना आज सकाळी 7:15 सुमारास घडलेली आहे। या घटनेमध्ये 16 वर्षांच्या मुलीचा जळून मृत्यू झालाय। प्रणय निर्बाण आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। प्रणय, या घटनेबद्दल काय माहिती? प्राजक्ता 7:15 वाजता ही घटना घडलेली आहे। दुर्दैवी वाशिम शहरामध्ये दत्तनगरमध्ये एक सर्वसामान्य कुटुंब राहतो, मानवतकर असं त्यांचं आडनाव आहे। या घरामध्ये आज मोठ्या मुलाचा साखरपुडा होता, त्यामुळे या घरामध्ये जवळपास 25 ते 26 पाहुणे आलेले होते। आणि आज सकाळी जेव्हा त्या पाहुण्यांसाठी चहा पाणी आणि अल्पोपहार करण्यासाठी जेव्हा सिलेंडर लावलं होतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडं लीक असल्यामुळे कदाचित तो स्फोट घेतल्याबरोबर जेव्हा सगळे पाहुणे घरातून बाहेर पळाले, मात्र त्याच्यामध्ये एक 16 वर्षाची जी घराची मुलगी होती, त्यानं ज्यांचा साखरपुडा होता त्याची लहान बहीण, ती घराच्या कोपऱ्यामध्ये जाऊन भीतीपोटी ती लपली टेबलाखाली। परंतु स्फोट इतका भयानक झाला की अख्खं घर जळून खाक झालं आणि याच्यामध्ये 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। प्राजक्ता, प्रणय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।